नमस्कार, राधे राधे मंडळी. तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुमच्या घराच्या भिंतीवर, गच्चीवर, कोपऱ्यात कुठेतरी किंवा घराच्या भिंतीला खेटून वडाचं किंवा पिंपळाचं छोटंसं झाड आलंय, औदुंबराचं छोटंसं झाड आलंय आणि मग आता काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण वड, पिंपळ, औदुंबर ही वृक्ष पवित्र मानली जातात, त्यामुळे ती कापली जात नाहीत. आणि अशी वृक्ष जेव्हा एकदम घराला चिटकून येतात किंवा घराच्या भिंतीतून येतात तेव्हा काय नेमकं करायचं असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचंच उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे, अगदी 50 सेकंदात. जेव्हा वड, पिंपळ, औदुंबर अशा वृक्षांचा झाडांचा शेंडा भिंतीबाहेर नजरेस पडतो तेव्हा त्याची मुळं आत खोलवर गेलेली असतात आणि अशा वेळी कोणताही विचार न करता ते मुळासकट काढून टाकणं योग्य ठरतं. कारण एकदा काही वृक्ष वाढली की ती घराच्या पायाला धक्का लावू शकतात, कारण त्याची मुळं आतवर खोल जातात. आणि असे वृक्ष जर घराच्या भिंतीतून किंवा अंगणात अगदी घराला खेटून आलेली असतील तर ते समूळ नष्ट करणे ही नंतर खूप मोठी समस्या आपल्याला होऊ शकते. म्हणून घराशेजारी आपोआप उगून आलेले पिंपळ, वड, अंबर इत्यादी वृक्ष लहान असताना समूळ काढावेत आणि त्याचं विसर्जन करावं. पण ते तोडण्याआधी त्या झाडांची व्यवस्थित पूजा करावी आणि त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर तसंच एखादं झाड मोकळ्या माळरानात लावण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. राधे राधे.